संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्यातील मुक्काम कुठे होणार याबाबत बराच गोंधळ उडाल्यानंतर अखेर आळंदी देवस्थाने परंपरेनुसार भवानी पेठेतच होणार आहे। आज देवस्थानने पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर केलं आणि पुण्यातील मुक्कामावर शिक्कामोर्तब करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय। म्हणूनच भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरालगतची जागा खरेदी करून परिसरातील अतिक्रमण हटवून या ठिकाणी निर्माण होणाऱ्या गर्दीचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तसं आश्वासन दिलं असून तशी प्रक्रिया ही सुरू झालेली आहे असा दावा आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांनी केला आहे। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा पुण्यामध्ये 2 दिवसाच्या मुक्कामाबाबत आज बैठक बोलवण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये संस्थांचे विश्वस्त दिंडी समाजाचे प्रतिनिधी त्याच्यानंतर सर्व दिंडी मालक प्रतिनिधी उपस्थित होते। आजपर्यंत पंढरपूर मध्ये जो निर्णय झालेला होता त्याप्रमाणे पुण्यामध्ये 2 दिवस पालखी मुक्काम असणार आहे, परंतु तो कुठे असणार आहे याबाबतची चर्चा करण्यासाठीचा ठराव करण्यात आलेला होता। त्याप्रमाणे आजपर्यंत आम्ही प्रत्येक ठिकाणी चर्चा केली, कुठे कुठे कोणाकोणाला कशा प्रकारे आम्ही भेटलो, कशा प्रकारे सूचना केल्या त्याची सविस्तर चर्चा त्या बैठकीमध्ये सादर करण्यात आली। त्यानंतर पुण्यातील 2 दिवसाच्या मुक्कामाबाबत सर्वांचं मत बनलं की आपण यावर्षी भवानी पेठ येथेच मुक्काम करावा। माननीय जिल्हाधिकारी पुणे यांनी तसं लेखी पत्र आम्हाला दिलं। त्या ठिकाणी पुणे महानगरपालिका आत्ताची जी मंदिराची जागा आहे त्याच्या डाव्या बाजूला 1 मिळकत आणि उजव्या बाजूच्या 2 मिळकती असं जवळजवळ 8000 स्क्वेअर फीटचं जागा ते आम्हाला उपलब्ध करून देणार आहेत। एवढंच नव्हे तर त्या जागेवर जे काही बांधकाम आहे ते बांधकाम डिमॉलिश करून त्या ठिकाणी ती जागा मोकळी करण्यात येणार आहे। अशा प्रकारचं लेखी आश्वासन आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेलं आहे। त्याचप्रमाणे सदर मंदिरासमोरची जी जागा आहे ती रस्त्याचं रुंदीकरण अतिक्रमण जे आहे ते देखील त्यांनी काढलेलं आहे। त्याचप्रमाणे पालखी मार्गावरील जे काही अतिक्रमण आहेत ती देखील काढण्यात येतील अशा प्रकारचं आश्वासन पुणे महानगरपालिकेनं आम्हाला दिलेलं आहे।